देख साप पाहिले मी पाण्यातून गेला तो अजून एक करेल आपलं सारखंच आहे. कोरोनाच्या टायमाला असं रोड होता बरं का एकदम मोकळा, इकडून बी तिकडून बी. अशी देवाची आज पूजा केली आहे. 50 का कितीतरी रुपयाचे आणले एवढे वाडे. शाळा नाही का तिने करून नको घेऊ काठे आपल्या कुत्रे चिंता कुत्रे दुष्पणी बरं का दिसतं का कुत्रे होते कुठे गेले. हा ते काळे यार असं धुवून काढला भाऊ मी ऊस इकडून दिसतो का ऊस तुम्हाला लय दिवसापासून ऊस खायचा होता तर ऊस राहिले नाही ना जवळ नाहीतर हे बी झाड राहते पण लांब बी राहते नाही जास्त गोड बी राहते. हे जास्त गोड बी राहते ऊसच आहे नाही बाई कांडी ना खराब निघली बरं का थोडी आणि आई एका ठिकाणी जमा करून ठेवते. काय राहू काय टेन्शन काय तू अजून एक कुठे हे 2 पिल्ले वर काय मग करी आपण अन्नाची पिशवी. तर आता एक स्कॅम झालं. आता जे ना वाडेवाले होते ना त्यांनी ना वाढ कमी दिलेली 25 रुपयाची वाढ दिली अण्णा म्हणते. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण कपडे बिपडे वाळत टाकलेले इकडं आणि शाळांना ती चारा तोडून टाकलेला आहे. आणि आत्ता रस्त्यावरून मी ना एवढे ऊसाचे टिपर आणलेले आपल्या शांताबाईला पण दिलेले. असे काही ऊस टिपर आहे लाल ऊस आहे वाटत आहे काय रस्त्यावर अण्णाने गोळा करून ठेवले वाटतं. आणि गॅसची टाकी याला गरम ठेवली आपण गाईला रस्त्याची काढायला बांधून दिलेलं आहे अण्णा त्यांनी. शांताबाई सारखी काय आता ब्लॉगमध्ये आली. चाल ते विषय सोडून सगळ्या गोष्टीने धरून बसा. ह्या इथून आहे ना रोडला आहे ना फोडून टाकलं माहिती का. तर रोड आहे ना ह्या इथून आहे ना पाणी जायला जागा करून टाकली दिसलं काही इकडून एवढी पाणी जायला जागा करेल या वावरातली आहे ना आपल्या इकडून इथं पाणी काल तिथं आहे ना इथं काल इथं आहे ना हे बाई इथं दिसतं साप आणि पिशवी अशी कापड ठेवली ते बी नाही माहिती. आणि ह्या एक करेल वाटतं काय ह्या एक करेल काय आपलं सारखंच आहे. तिथून पाणी यायला बी करेल सारखे काय ते आलीच नाही आपल्याकडे. त्यालाच गॅसची टाकी हे करेल ठेवून जाईल. अजून गाड्या बी नाही आलेल्या इकडून आणि इकडून बी नाही आले काय गाड्या चालू म्हणजे रोडनी पण गॅसची गाडी कधी येते काय माहिती बघ. काय माहिती याही गबळ आहे ना या गाबळात दिसला होता काल साप. तुला साप कुठे गेला काही माहितीच नाही. गाबळातून आहे ना गायबच झाला काय माहिती. हे ना आपल्या झाडाची ना वाळलेली मस्त एकदम मोकळा आहे भाऊ इकडून तिकडून काहीच झाडा नाही फक्त आपली टाकी एक. कोरोनाच्या टायमाला असंच रोड होता बरं का एकदम मोकळा इकडून बी तिकडून बी. त्या तर मुळं ठेवलं आणि ते घेतल्या मग आपण आता गाईला टाकून दिलं की भरून घेतलेली आणि आणलेली मी तर मग कार थकलो मी इकडं आणता आणलेला जवळ रे याची टाकी एवढ्याची आता एका हाताने उचलत बी नाही उचलत एवढी अशी उचलत बघ. तर शर्ट उचलून आणले हात बी घाण झाले काय शर्टन हात दोन्ही घाण झाले काय जर्किंग बी घाण झालं तो बी हात घाण झाले काय जड होती मग हात दुखत होता नाही जो हात दुखत होता काही मग आणली आपण टाकी. आणि अशी देवपूजा आहे आपली बाई का बघा हीच बघू शकता तुम्ही. अशी देवाची आज पूजा केली आहे. आज काय मला माहीत नाही पण केलेली आहे मम्मीने. आज 12 तारीख आहे ना मार्गशीर्ष कधी आहे आणि परवा दत्त जयंती त्याच्यामुळे केलं काय माहीत नाही. साईडला देवी का पण ठेवली माहिती का. देवीचा हात आहे ना एक तुटलेला आहे त्याच्यामुळे तिकडे साईडला ठेवलेली फुलं आणली फुलं बी वाहिले आणि एक केळ आणि एक सफरचंद आणि आंब्याची पानं अशी काय पूजा करेल आपल्या देवांच्या कोणी मम्मीने करेल मी नाही करेल. गाड्यात 1 वाजला आहे. गाईसाठी आपण एवढे वेळ आणले वाडे चांगले वाडे म्हणा आहे ना मोठे थोडे आणि मोकरीला झोपून घेतलेले आता शांत तरी कामी नाही इथं. सकाळी शिर 2 ते 3 सरडे होती झोपच टाईम झालेला आहे. एवढे वाडे आले हो 50 का कितीतरी रुपयाचे आणले एवढे वाडे आणले आपण.
गाईसाठी गाईला चारा नाही एवढं इकडं, त्याच्यामुळं मग वाढच आणली म्हणलं. आता उचलून आणले, हात थोडं दुखू राहिलं. आणि झोका आहे ना असा टाकून दिलेलं आहे वरती. काय दिसतंय ना, डिंका बी भरला मोठा झालेला इथं. केवढा डिंका झालेला आहे. हे डिंका काम येणार का नाही, कपाशीचं काय तोडून आलं ते महिला माहिती. हे शाळा नसते बिना कामाच्या वरडात राहते. ओरडायची सवय लागली शहराला. वाडे आणले ना आता, त्याच्यामुळं ओरडत असतील. आणि आहे काय कपाशीचे झाड तोडून आणले वाटत अण्णांनी. हे काय कपाशीचे झाडातून हे काय कापसाची झाडं कपाशीची का असे कापूस निघू राहिले. काय काही आहे म्हणजे बोंडाचे ते काढलेलेच वाटत आहे मला. ते काय असे झाडं इथून असं कापूस निघत. हे असे गोट्या राहत्या, गोट्या कापसाची हे फळासारखे राहते, त्याच्यातून कापूस निघत. हे याला आहे ना, हे लागेल वाटतं. चिकट लागू राहिली इथून. शेळ्यांना का शेळ्या नाही खाती नाही करून नको घेऊ, काठे राहत धारदार होते. नख्या मोडावं लागेल, या अशी घालायची फक्त शाळेला तोडून घालावं लागतील. बारा बोडी नाही, एक वाढ दिलं तरी चालेल ना. चावतील का त्या मग निसते त्यांना हाय अजून कपाशीचा पाला फळ टाकाव आहे ना. कपाशीचा पाला खायले आत्ताच ते काय हिरवगार पाहून अजून वरडाला सारखं करू राहिले, त्याच्यामुळं शिकवू राहिले. मग याही ठेवू का, याही टाकी द्या बाई आई टाक आणले एवढे. कपाशीचा पाला आहे तिला हा काय झाड हिरवगार झालं. हिवाळा संपला, थंडी आली, काय आलं काय का नाही. आपल्या कुत्रे चिंता कुत्रे दुष्पणी वर का हेच सगळं. कुत्रे होते कुठे गेले. हा ते काळे यार झाडापाशी त्या कुत्र्याशी नाही, कुत्र्याशी दुश्मनी. ते कसं दिसत नाही, काळी कुत्री आणि आपल्या मोकरीची दुश्मनी. आता हे एवढं ऊस आहे, मला एक ऊस खायचा होता. एक ऊस घेऊन काढू आपण छोटासा, चालेल ना ग आजी. खायला काय खराब नाही राहत ना, ऊस खाऊन काही एक. मग ऊस खाऊ एखादा आपण. असं धुवून काढला भाऊ मी ऊस. इकडून दिसतो का ऊस तुम्हाला. तुला दिवसापासून ऊस खायचा होता, तर ऊस राहिले नाही ना जवळ, नाहीतर जवळचा ऊस खाल्ला असता. यो लाल ऊस आहे ना का आजचे, लाल ऊस आहे नि हो. लाल ऊस जास्त गोड राहतो. तो आपला ऊस राहतो नॉर्मल, तो थोडा जाड राहता एक्स्ट्रापेक्षा. नाहीतर हे बी जाड राहते पण लांब बी राहते आणि जास्त गोड बी राहते. हे जास्त गोड बी राहते हे ऊस, खायला बी चांगलं लागत माहिती ना. असे ऊस राहते ऊस आहे नाही बाई. कांडी ना खराब निघली बरं का थोडी. आणि आई एका ठिकाणी जमा करून ठेवायची ना, तर थंडी चालू आहे ना, थंडीत शाकायला काय माहिती. तर ना यो बाकीचा थोडा थोडा खातो, खराब येतो नाही गाणार. यो ना आता थोडा चांगला ना, तर खरा असा ना तो ना पण नाही. एक सुट्टी ना मोकरेला देऊन पो बार का जर मोकरे खाऊ खाती भाऊ. सुट्टी काय बरं सुट्टी लाईन आला कुत्री भाऊ, सुट्टी नाही घातली. आमचं एक कुत्रं होतं बरं का, ते सुट्ट्या खायचं. ते पांडा होतं हे एवढं सुट्टी जमा केलेला. आता एवढा ऊस राहिलेला आहे ना, हे ऊस बी खाऊन टाकतो मग. भारी ऊस गोड, थोडा चांगला गोड आहे. वाढ राहते ना, वाढ गोड नाही राहते. वा डोक्याला लागला असं असं. ऊस आहे ना, ऊस गोड राहतो. वाढ थोडे पांचट लागत आहे. काही ऊस बी पांचट लागत आहे, पण ह्या ऊस गोड आहे. कसा वाटतोय ऊस, एकदम भारी क्वालिटीचं वाटतंय का नाही. असं ऊस दिसतोय. एवढ्या सुट्टी जमा केल्याने मोकरीने घेतलं झोपून. सुट्टी खाल्ली नाही राहू. एक सुट्टी मीच खाल्ली असती माहिती का. हा
हो आता शेळ्यांना बी आजीनी टाकून दिलेला आहे. परत येऊ चारा टाकला कपाशी थोडा थोडा. एक एक वाटा टाकलं मी त्या शेळ्यांना सगळ्या. आणि गाईला एक टाकलं होतं त्यांनी खाल्लं नाही. ते काय त्याचं तसं ते खाऊ राहिली, गवत बी खाऊ राहिली. तर वाडही खातील त्या शेळ्या. ते काय ते त्यांचं एकामेकासोबत वाढणं चालू राहते नसते. काय रे हो, काय टेन्शन काय तुला? अजून एक कुठे एक इथं. हे 2 पिल्ले बरं काय मकरीचे आपण. अन्नाची पिशवी इथं ठेवून अन्न गेले तिकडे मडीला. छोटेसे नन्हे यांचे नाव काय ठेवायचे? तांबडी चांबडी तांबडी चांबडी. कशी भारी दिसायला तांबडी का रे? हा हे मोठा एवढं इंजुरी भयंकर मध्ये हे जरी वाटतंय है ना. हम दोनों भाई और दोनों बीता भाई. चॅस. तो नाव काय रे? बोलू. तो नाव काय? गप्पी. ये बड़ा भाई और ये छोटा भाई. इस दोनों का नाम है गप्पू गोलू. क्या खतरनाक कुत्रे है ना. रिटर्न गिअर मारते बरं का पिल्ला. 2 पिल्ले आपले तसे. ते भांडणं वंटे चालू राहते कधी कधी. ते चाललं त्याच्यामुळं गेलं ते ड्राम मागला पाहिजे पोर. हा आता 2 पिल्लं आहे कुत्र्याचे. आणि इकडं चिगाचं बी ना सगळे ना गंजून चाललेले. आता हे नाही स्लॅब टाकायचे वाटत आहे मला. स्लॅब टाकायच्या टायमाला का माहिती निघायचं. आणि घरात किती दिवसापासून आलोच नाही आपण. हे काय इथं आहे ना, हे ना क्षार आहे ना आमच्या पाण्याला. म्हणजे ते कडू पाणी गोड नाही आमचं पाणी. आणि इथं ऑइल आणून ठेवले. हे ऑइल गाडीचं आहे वाटतं मला असं वाटतं नेमकी. आणि यावं आहे इथं काय राहिलं का ना स्लॅबच्या टायमाला आहे ना. इथं आहे ना कागद लावित वाटतं तिथं. स्लॅब छोटे छोटे टाकायचे असले ना. आता तिथून बीम आहे ना. कसं आहे ना त्या घराला बीम नाही टाकेला आपण. इकडच्या घराला बीम टाकेला आहे. पाण्याची टाकी काय राहू ही पाण्याची टाकी किती दिवसापासून भरलेली राव. हे आहे ना हे शेवळसारखी येऊ राहिली बाई आहे ना. ते पाण्याचे गार पाण्याने ना हे शेवळ येऊ राहिली हे दिसले ना. त्याच्यामुळं इकडे येऊ राहिले नाही. भट्टीवरचे लोक बी इकडे कामाला सुरुवात करून टाकलेली यांनी बी. अजून चालू नाही झाली मला पट्टी. लवकर चालू होईल बसली. हे आधीच करेल मला असं वाटतं. हा आधीच करेल याच्यात अजून काही बदल नाही केलेला कामामध्ये. हो आता पुढे येणार काय होतं काय नाही. आणि द्वारे इथं कावर फेकलं मला काही माहितीच नाही. इकडं आहे ना खिडकीत असे इटा लावून द्यायले. आणि झाडांना पाणी कोण टाकीत भाऊ. मोठं झाले भाऊ हे झाडं. हे काय एक आंब्याचं का भारी दिसत आहे ना हे बी. आणि हे खोरपडीचं अरे कुठं उगत म्हणा ना. एकदा उगवलं उगत. हे बी मोठं झालं. हे जळलं होतं आय थिंक. हे आंबे झाडं आणले सागरबाई. सगळे बादले ना ह्या अशी बादली बनवली. हो का भारी बनवली. सोकर वाटतं कामच वेगळे. शेण आणून ठेवली की शेण नाही लँड आणून ठेवले काय शेळ्यांच्या लँड. ही चाळणी तुटली वाटते काय. काय तुटली नाही चाळणी. हे चाळणी आता वाळू चाळणी टायमला एवढीच वाळू राहिली वाटतं. वाळू नाही वाटत आता कचनीच काम करावं लागत. फक्त प्लास्टर करायला चांगली वाळू. बाकीच्या ठिकाणी कसंच वापरावं लागतं. आता वाळूची गरज राहील इकडं. हे गोधडे वाळत डेली. अण्णा बी आले हो आता. पाण्याचा ड्रम घेऊन दोन्ही फाटं राहिलं होते. मागक्या रे मकरीने अण्णाला पाहिलं विशेष वेगळा मकरी.
करेल झोपायची सवय अण्णा वाडे आणले बा एवढे 50 अण्णाने आता ड्रम घेऊन येईल पाण्याचे अहो यायतून घेतले रस्त्यावरून. तर आत्ता एक स्कॅम झालं. आता जे ना वाडेवाले होते ना त्यांनी ना वाडे कमी दिलेली 25 रुपयाची वाढ दिली. अण्णा म्हणते एवढी अण्णा म्हणे कमी वाढ दिली म्हणे 25 रुपयाचे. काय खतरनाक आहे ना त्या माणसाच्या आधी. डबल वेळ आले असते ना याच्यात आहे ना. आता झाडाचं आहे ना याचं झाड आहे चिंचेचं झाड आहे. किती टाक मग 50 रुपये 20 टाक म्हणा बरं का. तो म्हणला 12 13 नाही म्हणा 15 टाक म्हणा मग बरं का. टाकायला लागला तर टाक म्हणा मग काय करतो 12 13 तरी टाक म्हणा मग तशी 13. हे आता हे किती 4 म्हणजे एका भेळ्यात किती बांडे काय हे बांडे म्हणते अशी एका वेळात 3-4 बांडा राहत. हा का 4 बांडी जर असली 3-4 बांडी 50 रुपये 50 टाकेल. हा का मला वाटतं महागडे जास्त म्हणून. आणि हे झाड दिसतंय ना आता हे बाई हे झाडाला आहे ना कोणतं झाड उगलेलं आहे पाहिलं ना आपलं याचं झाड उगलं चिंचेचं झाड आहे ना याचं झाड उगलं लिंबाचं झाड अशी विचित्र झाड आहे. आणि या झाडाला काय झालं मला काहीच कळा नाही. हे काहीतरी वेगळं दिसलं ना ठीक आहे. इकडून काहीतरी खराब झालं का झाड का काय झालं आणि हे काय याला बी खराब झालं हे झाड. आणि साईडने असं झाकले उलटे पालटे करून टाकले इकडाची. काय तिकडून इकडं आणलेली आता इकडं बांधून लय भारी उड्या मारते आहे ना. थोडं ढिल्लच बांधला असतं काही नाही होत का. काही शाळांना नाही आणत ना ती शावऱ्याला मोठा झाल्या. कोणत्या शावर तोडले म्हणत होते काल तुम्ही कोणी. अरे काय यांनी काय ते कधी दिसून राहिले मारले तरी म्हणलं काहीतरी गायबच आहे काय शेंद्र तोडून टाकले ते मोठे गेले असे ते बरोबर ते हे लहान लहान तोडून टाकी ते त्यांना शावरांचे शेंडच कापून गेले यांनी. काय शेंडच नाही काय काय शावरांना तिकडचे शावर आहे ना त्यांना शेंडच नाही. जिंदगी के असले ना हे कपडे वाळले ना हे कपडे काढून घेऊ. ते इथं देवाचे कपडे खाली पडलेले ते घ्यावं लागेल पहिले. आणि हे पाणी इथं आहे तसे ठेवलेले ते देवाचे कपडे ना झटवून घ्यावं लागेल. खाली पडले असं वाळल्यावर ना हवा आली का मग खाली पाडते. आता काही कपडे वाळले का नाही पाहून घ्या तुम्ही. जेवढे वाळायला असले तेवढे घालितो काड्या घालितो आणि घरात नेऊन ठेवतो. हे झाडाचं आहे ना वरचं हे काय बी होईल बरं का. त्याला शेंडा होता याला कसा शेंडा आहे त्याला याला शेंडाच नाही टाकली करून टाकली झाडाची शिवी. झाडाची शिवी टाकली पाहत असून तुम्ही चांगली असते झाडाची शिवी टाकली पाण्यानं बी गरजेचं आहे. आणि याशिवाय तिचं डोकंच खतरनाक आहे. काय झाडं लावून देईल याच्यात झाडं लावून दिली मी किती दिवसापासून बनवटीचं नाही गेलेलं. याच्यात ती झाडं लावून दिलेलं उगलेले आंब्या झाड बी कुठंतरी लावा म्हणलं आता बाहेर काढून लावा इथं. आता ना आपण आहे ना डाळबट्टी तळ टाकलेलं आहे मदरनी फिरून काढलेलं आहे आणि या तळून काढलेलं आहे. तळेल बाहेर लागू राहिले आता म्हणजे ही ना वरण झालेलं आहे. हे वरणला तरी आहे काय टमाटा आहे का काय तरी तुम्हाला वरण आहे तेच काही कळा. मीठ नाही टाकायचं का त्याला तेवढं तेल गेले काय तर मीठ टाकून खावे त्याचं याला बी मीठ लावून खावे एवढ्या आज करेल. तर आजच्या घालण्यामध्ये ना तुम्हाला आहे ना आमच्याकडून ना डाळ बट्ट्या भेटणार आहे. त्या बट्ट्या आहे ना काय करत राहतात ती मला बी नाही माहिती. गावाच्या पिठाची करत राहतात का काय करत राहत्या मक्काचं प्लस गावाचं पीठ ते दोन्ही मिळून करत राहत्या. आज काय होतं मला माहीत नाही त्याच्यामुळे करायला आज काहीतरी नवीन होतं त्याच्यामुळे करायला होतं आज डाळ बट्ट्या. प्राईस बघू शकता आपली गाडी आहे आणि अशी पेटी बांधून ठेवली आपण आणि हे चरट लावलं राहतं आणि असं काही राहतं. आणि डब्बा काढायचं विसरून गेले आहे ना फादर. डब्बा काढायचा आहे का मम्मी
इकडं सगळा अंधार झालेला आहे राव. हा डबा काढून घेऊ आपण. खायला डब्बा आहे ना, बॅटरी खाय त्याच्यामुळे आहे ना असं धर राहिलं. आणि निघायचं. हा एवढा डब्बा काढून घेतलेला आहे आपण आता. ओके डब्यात काय पाहू आता. डब्बा पिशवीत फादरचे मीठ आहे. हे मिठाची आहे बरं का पिशवी. आणि आता ह्यो डब्बा डब्यातले ना चपात्या वगैरे ना मग करायला टाकून द्यावं लागेल. भाजी आहे थोडी भाजी आहे काय. भाजी तशीच शिल्लक आहे. चपात्या संपलेलं आहे. भाजी टाकून देऊ का माम्या. भाजी ना मोकरी टाकून देतो आपण. चाल का मोकरे काय खाऊ राहिली तर. काय खाऊ राहिली तर. थांब बा थांब. होय तिकडं खाय नाही. अरे खाय नाही. मोकरी कुत्री लईची तर इथं टाकून दिलं आपण भाजी. हल्ली पाहू नाही तर टाकून देऊ कुठतरी आपण. आता हे दोन्ही डब्बा घेऊन जावं लागून जरा. मोकरीला काय खायचं होतं काही कळलं नाही. काय टेन्शन काय तुला. टेन्शन काय मोकरी भाजूचं टेन्शन नको घेतो. तुला काही लागत असलं मला फोन कर. 98 62 63. संध्याकाळचा असं इकडे दिवा लावेल राहतो ना. लाईटिंग माळ लावून जातो तुम्हाला मी. हे लाईटिंग माळचं आहे ना बटन चालू केलं. ॲक्केडे खतरनाक दिसून राहिली ना अशी पूजा करेल. मम्मी पूजा कायला करेल आज. मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवार आहे हो. म्हणजे आता वर्ष संपत आला ना. असं आहे ना मग गुरुवार आहे आज. त्याच्यामुळं आहे ना मम्मीने पूजा मांडून ठेवली. आज ती पुस्तक वाचत होती ना महालक्ष्मीचा. व्हिडिओ काढत झालं. आणि फुलं टाकून द्यावं लागेल. देवी पाण्यात बुडवून टाकायची का फादर. अगरबत्त्या झाले भारी वर्षात बरं का. एक ईद एक बरं का. ईद दुसरा दोरे भारी दिसतोय. आणि हा तिसरा 3 दिवे इकडं. आणि आपलं देवर आहे असा. आणि नारळ कधी आणि मला माहीत नाही. आणि एक केळं आणि हे सफरचंद आणि त्याच्या खाली आंब्याचं झाडाचं पान. आंब्या झाडाचं पान. आणि आई इथं कापूस आणून ठेवली. लाईटिंग मला काय भारी दिसते ना. आणि पाणी कुठून आणले ते माहिती नाही. बाहेरून गेलं ना असं. ह्या इकडे ना गेलो होतं तर मम्मी आली आणि मम्मीने ना या अशी रांगोळी काढली इकडे. इथून सारून गेली एवढं दिसतं का. सारून गेली आणि इथं अशी रांगोळी काढलेली दिसली का. अशी इकडून हे चपला कोणी इकडे काढले. थोड्या रांगोळीपासून लांब काढायचे. आणि इथून सारून गेली एवढं दिसतं ना. हे सारून गेली रात्रीच टायम. एवढे लिंब आहे याच्यातले. 2 लिंब कापायचे की 3 लिंब कापायची. किती लिंब कापायचे. मोठे लिंब खराब आहे ते फेकून देतो. हो बापरे काय खराब आहे. लय खराब लागू राहिले. हो बापरे हे बी खराब आहे. एक पातळ कवचेची घ्यायची. मग एका घट्ट कावचे का. पातळ कावचे म्हणजे दोन लिंब घेतलेले. 2 लिंब कापून घ्यायची. आता आपल्याला आहे ना त्याला एवढं राहिलेले आणि तळायला ठेवून दिलेले मदरनी. आता हे कापावं लागेल. हे कापितो याच्यातच कापितो म्हणजे काय टेन्शन नाही राहायचं. ह्याच्यात चाकून कापून घ्यायचं. चांगलं चाकू हे धुवून काढावं लागेल आधी मला. हे कुठून आणलं काही माहिती नाही. लिंबू